नमस्कार मित्रांनो, मी संभाजी गावकर. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं योजना दरबारमध्ये. तर आज आपण 19 मार्च 2026 रोजी आपले जे सोलार पॅनलचे जे गारपीट किंवा वार कावदानानं जे नुकसान झालं होतं, 2 पॅनल जे ते आपले खराब झाले होते. त्या कारणाने आपण परत एकदा काय केलं तर त्याची तक्रार केली होती. तक्रार केल्यानंतर आज जवळपास 22 एप्रिल तारीख आहे, म्हणजे कमी जास्त 1 महिना कंप्लीट झालेला आहे. तर 1 महिना कंप्लीट झाला असताना आपल्याला जे तक्रारीचं निवारण भेटल्यानंतर आपल्याला आता सहसा पाहू शकता आपण कशा प्रकारे आपल्या पाट्या आल्या आहेत. आणि त्या पहिल्या पाट्यापेक्षा ह्या पाट्या पण मजबूत आहे कंपनीच्या असल्या कारणाने. पहिल्या पाट्यापेक्षा याचं व्होल्टेज 5 व्होल्टेजनं जास्त असल्या कारणाने हे आपल्याला जास्त लाईट तयार करून देते आणि मोटरला एक सध्या प्रेशर जास्त प्रमाणात येत असते. तर त्यामुळे जे आहेत आपल्याला आलेले त्यांनी आपल्याला पाट्या ह्या जुन्या पाट्या ज्या फुटलेल्या आहेत ते त्यांना घेऊन जाण्यासाठी ते आपल्या ज्या पाट्या पॅनल आहेत तिथपर्यंत आलेले आहेत. परंतु आपल्या तिथे गाडी जात नसल्या कारणाने गाडीवाल्यामध्ये आधीच आपण त्या फुटलेल्या पाट्या इथं आणून ठेवल्या होत्या आणि त्यांना त्या तिथं आता सप्लाय केल्या आहेत. त्यांना म्हटलं इथंच ठेवून द्या की आपण जेणेकरून उद्याच्याला किंवा नंतर कधीतरी गाडीवाल्यात नेऊन फिट करू, कारण की पिकअप तिथं जात नसल्या कारणाने थोडी अडचण येत आहे. तरी तुम्ही त्यांच्याशी बघू शकता तुम्ही की हे आलेले आहेत. त्यांना आपण तुम्हाला समजा आता यायला खूप अडचण झाली आहे मला माहिती आहे, कारण की रस्त्याला जवळपास 4 ते 5 किलोमीटर अंतर झालं आहे. आता तुम्ही लेबर हेच करता का? म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं पॅनलचे जे समजा तुमच्याकडे कंपनीचं काहीच नसतं, फक्त तुम्हाला आल्यानंतर नेऊन द्यायचं काम असतं. अच्छा. तर पाहू शकता की आता जर तुम्ही जर कंप्लेंट केली असेल तर त्यासाठी आता जर ते आले की त्यांना डबल तुमचं काय प्रूफ लागतं हे सुद्धा त्यांच्याकडून जाणून घ्या. तुम्हाला नेमकं पाट्याच्या टायमाला आम्हाला देतात त्या टायमाला तुम्हाला कंपनीला वर दाखवून त्यासाठी काय लागतं? ज्यांच्या नावाचं त्यांचं पंचनामा ग्रामपंचायतचा, तहसील